आज तर अचानक भयानक एवढा डेंजर प्रयोग केला की डायरेक्ट बोर मधून पाणी वर आलं. सांगतो तुम्हाला कसं आहे पब्लिक, मी तुमचा लाडका तुषार परत आपल्या ब्लॉग मध्ये तुमचं स्वागत आहे. पहिले तर मस्त सकाळ सकाळी अंग धुवून रेडी झालो आणि त्या अंग धुवून होत नाही तेवढ्यात बाबा म्हणत चाल आपल्या वावरात जाणं एक प्रयोग करणार. पहिले तर आपली दस्ती बांधून घेतली डोक्यात, मग तर बाबांना मी ना आपल्या प्रयोगाचं सामान घेऊन घेतलं पाहिजे. म्हणतात तर खरी या प्रयोगाचा उपयोग होते, पण पाहू आता काय होते तर तुम्हाला सांगतो पुढच्या व्हिडिओमध्ये. मग तर आपलं सामान वगैरे घेतलं, निघलो वावरात जायसाठी. बाकी तुम्ही आपले व्हिडिओ पाहता पण आपल्याला फॉलो नाही करते, तेवढं फॉलोचं बटन दाबून टाका. वावरात येऊन पाहतो तर बाबांचं सर्व रेडी करून ठेवलं होतं सर्व सामान. आणि मेन विषय म्हणजे हा बोरचा प्रयोग आहे, सांगतो तुम्हाला पुढे. त्या प्रयोगासाठी तर गेलो आपण वावरात, पण तडी लाईनच नव्हती. मग का झाडाखाली येऊन बसलो. बाकी खाऱ्याला काम होते, आपण काम करायला जातो उलट होऊन जाते. आईन काम करायला आलो, लाईट चालली गेली. ते लाईटचं चालली गेली, मी म्हटलं चला आपण घरून जेवण करून येऊ. पहिले तर घरी घेऊन जेवण केलं, ते जेवण नाही करत तर मग निघलो डबल वावरात जायसाठी. आणि प्रयोगाचा विषय असा आहे की हा प्रयोग करून पाहिला की बोर मधलं पाणी वाढते म्हणतात. म्हटलं चला पाहू आपण करून एक वेळ. आणि हा प्रयोग म्हणजे मेन म्हणजे याच्यात काय काय सांगतो तुम्हाला. आणि मेन विषय म्हणजे याच्यात कास्टिक सोडा आणि निरमा पावडर घेतली. ती आपण वावरातून पहिले तर आपला कास्टिक सोडा आणि निरमा पावडर काढून घेतली, मग ते आपल्या बोर मध्ये टाकून दिली. आणि मेन म्हणजे विषय असा झाला की हे टाकलं की म्हणतात बोर मधलं पाणी वाढते. मग म्हटलं चला एकदा प्रयोग करून पाहू आपण काय होते काय. मग तर तो आपला प्रयोग केला, मग निघलो घरी जायसाठी. तुम्हाला दुसऱ्या पार्टमध्ये सांगतोच मी या प्रयोगाचं काय झालं. असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या आयडीला फॉलो करून टाक. भेटू परत दुसऱ्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत आपल्याला फॉलो करून